मागची चोर वेड्यावरती खापर फोडतील तुझ्याच बांधावर म्हणून घे 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 हरीला ये बाया साडी सोडून दे हात लावली नशिबाला का रडून दाई दाई या संसारापायी असं जरी ते जागरूक केले याचा अर्थ आपण तसं म्हणून बघायचं नाही जगात. जगातले सगळे परमेश्वराचे रूप म्हणून सगळ्यांच्या बरोबर आनंदानं वर्तवण्यात राहायचं. जे काय परमेश्वराच्या मनात आहे त्याप्रमाणे तो करतोय. आपली आंतरिक स्थिती आपण स्वच्छ शुद्ध आणि निर्मळ ठेवूया हा मुद्दा. आता एक दोघा ठिकाणी 30 वर्षापूर्वीच्या आता मनोगत गेली. आता विलासराव हे शियाचे अलीकडच्या काळामध्ये हजारो लोकांना मोटिवेट करायला आत्मदर्शनच्या प्रवृत्त आहेत. गजाननराव पण आहेत, विलासराव पण आहेत. या विलासराव 1-2-3 मिनिटं बोला. आणि एक अत्यंत आदर्श व्यक्तिमत्व म्हणून बघायचं असेल तर विलास म्हणून आहे. आपण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करू. या या याचं 1-2 मिनिटाचं ऐका आणि जा, कारण यांच्याकडून शिकण्यास होतो. तुमच्या सारखे आहेत या तुम्ही मी काय वेगळं नाही आहे. 1-2 मिनिटं बोलते. ओम गुरुदेव, ईश्वर स्वरूप सद्गुरु आदरणीय गुरुजी यांना नमस्कार होतो. सर्वांना नमस्कार. मी 255 साल आपल्या जीवनाचा जो सगळा घडामोड चालू आहे, जे काही आपण वर्तमानामध्ये चालू आहे ते कशासाठी चालू आहे, याचं कारण काय हे स्वतःला विचारलं पाहिजे. ते कशासाठी चालू आहे? फक्त आनंद मिळवण्यासाठी चालू आहे. फक्त आनंद मिळवायचा तर तो कोणत्या पद्धतीने मिळवायचा आणि कोणत्या कोणत्या गोष्टींना मिळवायचा हे सगळं सर्वस्व आपल्यावरती अवलंबून. हेच आम्हाला आत्मदर्शन शिबिरमध्ये गुरुजींनी शिकवलं. बाबा हे सगळं करत असताना आपला म्हणून पाया कुठं आहे तर शरीर, मन आणि बुद्धी. शरीर सदृढ असेल, सात्विक आहार घेतला तर शरीर एकदम सदृढ राहणार आहे. शरीर जर चांगलं असेल तर आपलं मन शांत राहणार आहे. आणि जर मन आपलं शांत असेल तर आपली बुद्धी चांगलं कार्य करणार आहे. हे मूळ पाया आहे. हे गुरुजींनी आम्हाला आत्मदर्शन शिबिरमध्ये शिकवलं आणि त्याचंच आम्ही अनुकरण करून पुढे जी वाटचाल चालू ठेवली. खरोखर जीवनामध्ये इतके चांगले बदल घडले. खरोखर बाबा हे जीवन इतकं सुंदर आहे, ते कोणत्या पद्धतीने जगता येतं आपल्याला हे आम्ही शिबिरामधून शिकलो. हे करत असताना आम्हाला अनेक चांगल्या व्यक्ती भेटल्या, अनेक मार्गदर्शक भेटले. गुरुजींनी तर आम्हाला ईश्वराचं स्वरूपच दाखवलं. बाबा ईश्वर या जगामध्ये कुठे आहे? कणाकणामध्ये ईश्वर भरून राहिला आहे. आपलं कर्मच आहे की आपल्या कर्मावरतीच आपलं प्रारब्ध अवलंबून आहे. तर ते कर्म कसं केलं पाहिजे तर चांगलंच केलं पाहिजे. प्रत्येक क्षणाक्षणाला परमेश्वर आपल्या सोबत आहे. फक्त साक्षी भावना आहे. फक्त ते आपण कर्म कसं करतो त्याच्यावरती आपलं प्रारब्ध ठरणार. हे आम्हाला गुरुजींनी या शिबिरामधून सांगितलं. गुरुजींच्या कृपा आशीर्वादानं आम्ही शियामध्ये 3 शिबिरं घेतली. हजारो लोकांना त्याचा फायदा झाला. खरोखर एखाद्याला मदतच करायचं तर पैसे रूपातच केली पाहिजे किंवा आणि कोणत्याही रूपात केली पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही त्या व्यक्तीला फक्त चांगल्या ठिकाणी आणा, चांगले संस्कार मिळाले तर त्याच्या जीवनाचं नक्की कल्याण होईल. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. पण प्रत्येकाच्या मनामध्ये विचार असतो की बाबा हे करत असताना लोक काहीतरी पैसे मागतील किंवा काय होतील. हा विषय नाही आहे. विषय हा फक्त की बाबा चांगल्या लोकांच्या बरोबर सद्गुरूंच्या जवळ त्या व्यक्तीला आणायचा आणि त्याला चांगले संस्कार द्यायचे आणि त्याच्या जीवनाचं त्याचा तो मार्ग पकडतो. हेच आपल्या सगळ्या जीवनाचं मूळ सार आहे. गुरुजींच्याकडून भरपूर आम्ही शिकलो. गुरुजींनी अनेक आम्हाला मार्गदर्शन केलं. गुरुजींच्या आशीर्वादानं आम्ही शियामध्ये आता 4 वर्षी झालं सत्संग चालू केला. 100-1 लोक असतात प्रत्येक सत्संगाला. गुरुजींचा ज्यावेळेस पहिला सत्संग झाला त्यावेळेस 200-250 लोक होते. आता परवाच गुरुजी पाटील सरांचा सत्संग झाला त्याच्यासाठी 100-150 लोक होती. बरोबर तरुण वर्ग बऱ्यापैकी आमच्या शियात आता या अध्यात्माकडे वळलेला आहे. चांगलं परिवर्तन घडले. अनेक व्यसनी मुलं त्या आत्मदर्शन शिबिरमुळं आता चांगल्या मार्गाला ते पूर्ण निर्व्यसनी झालेले. अनेक कुटुंबातील जे वादविवाद होते
जी कुणाची संकट होती, काही पती-पत्नीतील वाद असतील, भाऊ-भावांच्यातील वाद असतील, त्या लोकांना आम्ही शक्यतो या शिबिरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे प्रश्न सुटले, पती-पत्नीतले वाद मिटले, घरं आता चांगली एकत्र राहायला लागली. मग आपण याच्यापेक्षा काय मिळवायचं, हे आपल्या 8-9 दशक शिबिरचं आणि आमच्या गुरुजींचं खरं यश आहे. इतकं झालं, भरपूर झालं, आपल्याला एवढं मिळालं तरी सुद्धा भरपूर झालं. ओम गुरु.